महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी पोलीस भरतीसाठी IMP महत्त्वाचे GK प्रश्न बघू आपण आता 15. प्रश्न पहिला, सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी इक्बाल, ऑप्शन सी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन डी महात्मा गांधी. सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी गायले? उत्तर आहे ऑप्शन बी इक्बाल. प्रश्न दुसरा, भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी सरदार पटेल, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी नाशिक. महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणता? रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न चौथा, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. क्षेत्रफळाने मोठे राज्य कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान. आणि लोकसंख्येप्रमाणे सर्वात जास्त मोठे राज्य लोकसंख्येप्रमाणे उत्तर प्रदेश. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न सहावा, करो या मरो हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी भगतसिंह. करो या मरो का नारा, करो या मरो का नारा उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी. हा त्यांनी 1942च्या आंदोलनात दिला होता. प्रश्न सातवा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए डॉल्फिन, ऑप्शन बी मगर, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी शार्क. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी उत्तर आहे ऑप्शन ए डॉल्फिन. पण तो बी गंगेचा डॉल्फिन, गंगा नदीतील डॉल्फिन हे भारतीय राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न आठवा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी कोल्हापूर. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए सातारा. प्रश्न नववा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन ए जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी गिर राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन ए जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 10वा, भारताच्या राज्यघटनेतील एकूण अनुसूच्या किती आहेत? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 16. भारतीय राज्यघटनेतील एकूण अनुसूच्या किती आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 12. प्रश्न 11, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी चंद्रपूर, ऑप्शन डी अकोला. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती. प्रश्न 12, भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए गणेश वासुदेव मावळकर, ऑप्शन बी नीलम संजीव रेड्डी, ऑप्शन सी बलराम जाखड, ऑप्शन डी KS हेगडे. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे ऑप्शन ए गणेश वासुदेव मावळकर. प्रश्न 13, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी बाबासाहेब आंबेडकर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 14, भारताची पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीने सुरू झाली? ऑप्शन ए हनुमंतराव समिती, ऑप्शन बी काका कालेलकर समिती, ऑप्शन सी बलवंतराव मेहता समिती, ऑप्शन डी राजमन्याल समिती. भारताची पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीने
वर सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन सी बलवंतराव मेहता समिती. प्रश्न 15. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी भीमा, ऑप्शन डी तापी. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा.